Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of basic concepts of chemistry. In last part we have discussed is what equivalent weight or equivalent mass. Now the next point is which is very important, that is stoichiometry. ठीक है ना? ओके, तर स्टायकियोमेट्री का स्टडी करायचं. लॅबोरेटरीमध्ये वळणं आपण बऱ्याच रिएक्शन्स करतो. जसे की सपोज ए रिॲक्ट्स विथ बी gives products C. ठीक है ना? ओके, A plus B gives C. हे एक रिएक्शन आहे. These are the reactants. Correct? Reactants. And this one is product. Product. ठीक आहे. मग आता इथं तुम्हाला ह्या रिएक्शन रिगार्डिंग आयडियाज काय नोन असल्या पाहिजेत. जसे की सपोज ओके 1 ग्रॅम तुम्ही काय घेतलेलं आहे, ए घेतलेला. लक्षात येते का? ओके, yes 1 gram, okay, yes A is taken, then how much B is required to produce C? This is very important. समजते का? ओके, B किती घ्यायला पाहिजे? हे कशावरनं समजतं तुम्हाला? तर मोल कन्सेप्ट वरनं समजतं. वळण ह्या बॅलन्स्ड इक्वेशन वरनं समजतं. लक्षात येते? ओके, फॉर एक्झाम्पल सी आहे ओके N2 when reacts with H2 which forms okay NH3. बॅलन्सिंग कसं करायचं आपण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. N2 when reacts with thrice H2 which forms twice NH3. ओके, हे बॅलन्स करता येतं आपल्याला. ओके, मग मला सांगा इथं काही कोएफिशियंट्स दिसत आहेत तुम्हाला. ओके, इथं कोएफिशियंट किती आहे? 1 आहे. काहीच नाही, कोएफिशियंट म्हणजे काय असतो? 1 असतो. ठीक आहे. इथं कोएफिशियंट किती आहेत? 3 आहेत. इथं कोएफिशियंट किती आहे? 2 आहे. ह्या कोएफिशियंट्सला आपण नंबर ऑफ मोल्स म्हणू शकतो. इथं काय? 1 मोल, तर 3 मोल. एक आयडिया सांगतो मी तुम्हाला. ओके, इथं काय आहे? 2 मोल. हे कशावरनं समजलं आपल्याला? बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन वरनं समजलं की ओके येस इथं N2 मोल्स आहेत. मॉलिक्युल्स जर कन्सिडर केले तर मॉलिक्युल पण कन्सिडर 1 मॉलिक्युल 3 मॉलिक्युल 2 मॉलिक्युल्स कन्सिडर करू शकताय. पण मॉलिक्युल्स मध्ये आपण रिएक्शन करत नाही, कारण काय? मॉलिक्युल्स आपल्याला मेजर करता येत नाहीत. समजतंय ना? हायपोथेटिकली कन्सिडर करू शकतो त्या गोष्टी. ओके, पण मोल कन्सिडर करू शकतो आपण, कारण काय? मोल्स मध्ये ओके त्याचा मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो. समजतंय ना? ओके, मग 1 मोल कन्सिडर केला. ओके, मग ह्याचे कोएफिशियंट 3 आहेत म्हणून 3 मोल कन्सिडर केलं. इथं 2 मोल कन्सिडर केलं. करेक्ट. ह्या इक्वेशन वरनं काय इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला की 1 मोल ऑफ N2 रिॲक्ट्स विथ 3 मोल्स ऑफ H2. म्हणजे 1 मोल साठी 3 मोल H2 लागतात. त्यावेळेस किती फॉर्म होतो? 2 मोल NH3 फॉर्म होतो. कशावरनं समजलं? ह्या इक्वेशन वरनं समजलं आपल्याला. ओके, तुम्हाला असं विचारलं सपोज ओके इथं 2 आहे ना, x मोल्स ऑफ ओके येस NH3 इज फॉर्म्ड मोल्स मध्ये. मग प्रत्येक वेळेस मोल्स मध्येच विचारतील असं नाही वळणं. ओके, काय विचारतील ते? ग्रॅम मध्ये पण विचारतील. ओके येस, मग लिटर मध्ये पण विचारतील, ml मध्ये पण विचारतील, मिलीग्रॅम मध्ये पण विचारतील. समजते? ठीक आहे. मास विचारू शकतात, नंबर ऑफ मोल्स विचारू शकतात, ग्रॅम विचारू शकतात. ओके, त्याचं व्हॉल्यूम विचारू शकतात. समजते का? ओके, अदरवाइज रिक्वायर्ड क्वांटिटी टू रिॲक्ट विथ N2 विचारू शकतात. ओके, म्हणजे तुम्हाला थोडक्यात ओके येस त्याची इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे त्या रिॲक्शनची. आलं लक्षात? ओके, मग एक सबस्टन्स जर फॉर्म करायचं असेल तर रिॲक्टंट्स किती घ्यावे लागतील आपल्याला? समजते ना? ओके, एक्स अमाऊंट ऑफ सबस्टन्स फॉर्म करायचं तुम्हाला, बरोबर आहे ना? ओके, मग रिॲक्टंट जे रिॲक्ट होतात ओके त्याची क्वांटिटी तुम्हाला डिसाईड करता आली पाहिजे. मग ही क्वांटिटी डिसाईड करण्यासाठी ओके तुम्हाला स्टायकियोमेट्री नोन असली पाहिजे. ठीक आहे ना? आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, डोंट वरी. बघूया स्टायकियोमेट्री कशाला म्हणायचं. व्हॉट इज स्टायकियोमेट्री? येस, इट इज the process of making calculations based on balanced chemical equations. ठीक आहे ना? ओके, ऑब्झर्व करा जरा डेफिनेशन. खूप सिंपल डेफिनेशन आहे. ओके,
ह्या डेफिनेशनला असं पण म्हणू शकता तुम्ही, बघा, इट इज द प्रोसेस ऑफ मेकिंग कॅल्क्युलेशन्स, ओके, बेस्ड ऑन बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन घेतलं आपण, बरोबर ना, ओके, बेस्ड ऑन, ओके, फॉर्म्युले, केमिकल फॉर्म्युले, ठीक आहे ना, ओके, अँड बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन पण म्हणू शकताय. लक्षात येते? ठीक आहे, परत बघा डेफिनेशन. इट इज द प्रोसेस ऑफ मेकिंग कॅल्क्युलेशन्स बेस्ड ऑन, ओके, इज फॉर्म्युले, बेस्ड ऑन फॉर्म्युले, ठीक आहे ना, ओके, अँड बॅलन्स्ड केमिकल, ओके, इज इक्वेशन्स, दॅट इज कॉल्ड एज अ स्टॅक्योमेट्री. मग मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे? बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन, त्याच्यामध्ये फॉर्म्युले असतातच. आलं लक्षात? ओके, मग तुम्हाला बघा ना, काही फॉर्म्युलेज मी कलेक्ट करायला सांगितलं होतं. फाउंडेशन मध्येच तुम्हाला काही फॉर्म्युलेज दिलं होतं इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे, बरोबर आहे ना, ओके. मग ते फॉर्म्युलेज कलेक्ट करायला सुरुवात करा आणि ते एकत्र करून घ्याताच, बरोबर आहे ना, ओके. ते फॉर्म्युलेज खूप महत्वाचे आहेत बाळांनो, कारण काय, त्याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला नोन असलं पाहिजे, ठीक आहे ना, ओके. तर तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकताय. येते का लक्षात? ठीक आहे, येस. मग बघूया आपण, ओके, हे केअरफुली लक्षात घ्या की बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनच लागतं इथं. विदाउट बॅलन्स केमिकल इक्वेशन आपण कॅल्क्युलेशन्स करू शकत नाही. ओके, येस, करू शकतो, पण त्याला डिफरंट मेथड आहे, ठीक आहे. त्याला इक्वॅलंट मेथड म्हणतो आपण. ओके, ती इक्वॅलंट मेथड आपण नंतर स्टडी करायचंय. ओके, पण आता तुम्हाला बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आलं पाहिजे, करेक्ट ना. फॉर एक्झाम्पल, सपोज ए ऑफ ए, ठीक आहे, स्मॉल ए ऑफ ए घेतलं मी. ए ऑफ ए प्लस बी ऑफ बी gives C of C plus D of D. एक रिएक्शन आहे, केअरफुली ऑब्झर्व करा, ठीक आहे. ओके, आता हे स्मॉल ए बी सी डी काय आहेत? कोएफिशियंट्स ऑफ, ओके, यस, रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. लक्षात येते? ठीक आहे, ओके. ए बी सी डी काय आहेत? ए बी सी अँड डी आर दी स्टॅक्योमेट्रिक कोएफिशियंट, स्टॅक्योमेट्रिक, ओके, कोएफिशियंट्स ऑफ कैपिटल ए बी सी अँड डी रिस्पेक्टिवली. समजतंय? ठीक आहे. मग आता इथं ए ला काय म्हणू शकता? ए मोल ऑफ ए. लक्षात येते? ए मोल्स ऑफ ए. इथं काय म्हणू शकता? बी मोल्स ऑफ बी. बी मोल्स ऑफ बी. हे खूप महत्वाचं, तुम्हाला मोलच आली पाहिजे. एक जरी कॅरी केलं ना तुम्ही, ओके, बाकीच्या गोष्टी मास समजतात, व्हॉल्यूम समजतात, ओके, सगळ्या गोष्टी समजतात तुम्हाला. आलं लक्षात? सी काय आहे? सी मोल्स ऑफ कॅपिटल सी. आणि डी काय आहे? डी मोल्स ऑफ कॅपिटल डी. ठीक आहे ना. मोल्सच काय घेतलं समजलं ना? ओके, कारण काय मॉलिक्युल्स आपल्याला मेजर करता येत नाहीत म्हणून मोल्स मध्ये घेतो आपण. क्लिअर झालं? ओके, येस. ह्या रिॲक्शनसाठी, ओके, येस, त्याचा मिनिंग समजला, एचा मिनिंग समजला तुम्हाला. ए आणि बी काय आहेत? रिॲक्टंट्स आहेत. आणि ए बी सी डी जे काय आहेत, बरोबर आहे ना? तर सी आणि डी काय आहेत? प्रोडक्ट्स आहेत. ए बी सी आणि डी स्मॉल काय आहेत? स्टॅक्योमेट्रिक कोएफिशियंट्स आहेत. येतं लक्षात? दीज टू आर रिॲक्टंट्स. करेक्ट ना? ओके, रिॲक्टंट्स. and these two are, okay, what? Products. क्लिअर झालं हे? ओके, आता पुढे एक्झाम्पलकडे जाऊया आपण. सायकोमेट्रिक कोएफिशियंट्स लक्षात आले? या सुरुवातीच्या बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत आणि स्लोली आपण, ओके, मग कॅल्क्युलेशनकडे जाऊया. फॉर एक्झाम्पल, सपोज, ओके, आता घेतलेलं एक्झाम्पल घेऊया आपण. N2 गॅस, जी काय इंडिकेट करतो? गॅस स्टेट. ठीक आहे ना? सिम्बॉल्स पाहिलं होतं आपण. ओके, त्याच्यामध्ये येस, हा जो सबस्क्रिप्ट आहे तो काय इंडिकेट करतो? गॅस. एल असेल तर लिक्विड, एस असेल तर सॉलिड. When reacts with thrice H2, gas which forms twice
NH3 ओके इसका आहे गॅस. ठीक आहे. येस N2 when reacts with thrice H2 to form twice NH3. येते लक्षात. ठीक आहे. इथं कोएफिशियंट किती आहे 1 आहे. मग मोल्स मध्ये घ्या तुम्ही 1 मोल काय आहे N2. हे खूप महत्वाचं आहे. ओके कसं लिहितो हे लक्षात आलं का तुमच्या. 1 मोलच का लिहिलं ओके कारण कोएफिशियंट किती आहे 1 आहे. हे तुम्ही समजून घ्या अगोदर. ठीक आहे. येस इथं किती लिहायचं मग 3 मोल्स. 3 मोल करेक्ट. टू प्रोड्यूस हाऊ मच 2 मोल. हे मोल मध्ये लिहिलं आपण. क्लिअर आहे. ठीक आहे. आता ग्रॅम मध्ये लिहूया. हे कशामध्ये लिहिलं मोल मध्ये. ओके येस ग्रॅम मध्ये लिहा. मोलार मास त्याचा किती येतो इन ग्रॅम. ओके 1 मोल ऑफ N2 म्हणजे किती असणार आहे तो. येते का लक्षात. त्याचा मोलार मास ग्रॅम मध्ये घ्यावं लागेल. हे झालेलं आहे. ओके एका मोल मध्ये N2 किती असतो 28 ग्रॅम. 28 ग्रॅम पर मोल म्हणतो आपण त्याला. दॅट इज द मोलार मास ऑफ N2. ठीक आहे. इथं काय लिहा 3 इंटू का कोएफिशियंट 3 आहे. ओके त्याचा मास किती येईल H2 चा मास 2 ग्रॅम. 2 ग्रॅम म्हणजे 3 मोल्स मध्ये ओके किती असणार 3 इंटू 2 ग्रॅम. एका मोल मध्ये किती असतो 2 ग्रॅम असतो. ठीक आहे. इथं चेक करा. ओके 2 मोल्स आहेत ना. ओके 2 इंटू NH3 आहे. NH3 चा मोलार मास किती येतो 17 ग्रॅम. ठीक आहे ना. ओके हे मोल मध्ये घेतलं आपण. ओके रिलेशन समजायला लागले का बळनो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तुम्हाला रिलेशन समजलं पाहिजे. मोलार मास स्टडी केला आपण. ठीक आहे ना. नंबर ऑफ मोल्स कसं फाइंड आउट केलं करायचं ते स्टडी केलं. नंबर ऑफ पार्टिकल्स कसं फाइंड आउट करायचं हे पण स्टडी केलंय आता. बरोबर आहे ना. ओके स्टडी जर तुमचं रिव्हिजन झालं नसेल वळून परत रिवाइज करून घ्या. त्या गोष्टी एकमेकावरती इंटरडिपेंडंट आहेत. हे समजलं ना. ओके येस एक पॉइंट समजला तर दुसरा पॉइंट समजतो तुम्हाला. त्याच्यामुळे काय येस ह्या गोष्टी काय परत परत करून घ्यायच्या. क्लिअर. ठीक आहे. सी हिअर 28 ग्रॅम ऑफ N2 reacts with how much gram 3 into 2 gram which forms what okay is 2 into is 17 gram. ग्रॅम मध्ये फाइंड आउट केलं. हे येतं लक्षात बळनो. ओके येस व्हॉल्यूम मध्ये पण घेऊ शकता तुम्ही. आता गॅसेस आहेत ना. गॅसेस सब्स्टन्स असतील तर काय करायचं व्हॉल्यूम मध्ये घेऊ शकता. ठीक आहे. सी हिअर व्हॉल्यूम मध्ये कसं घेणार. ओके 1 मोल मीन्स हाऊ मच लिटर. आता लिटर जे आहे ओके एस ते किती घ्याल तुम्ही 22.4 लिटर. हेच कॅरी करूया आपण 22.4 लिटरच. ठीक आहे ना. ओके एस अकॉर्डिंग टू न्यू कन्सेप्ट काय असणार 22.7 लिटर असणार आहे. ठीक आहे. 1 मोल ओके इज इक्वल टू किती असतो व्हॉल्यूम ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर ॲट ओके STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला घेतो आपण ते. क्लिअर ना. ठीक आहे. सो 22.4 लिटर किती मध्ये असणार आहे 1 मोल मध्ये. त्याला मोल पर लिटर म्हणतो आपण. सॉरी लिटर पर मोल. एका मोल मध्ये ना पर मोल. ओके येस मग इथं किती असेल 3 मोल्स आहेत ना म्हणून काय केलं 3 इंटू कितीने मल्टिप्लाय करायचं 22.4 ओके लिटर. ओके 22.4 लिटर पर 3 मोल आहे हे. येते लक्षात. ठीक आहे. इट मीन्स व्हॉल्यूमच्या बाबतीत जर घेतलं तुम्ही तर 22.4 लिटर रिक्वायर्स 3 into 22.4 liter okay of H2 to produce how much 2 into 22.4 liter this much volume. हे समजून घ्या. ठीक आहे ना. ओके मोल मध्ये सांगितलं तुम्हाला कसं लिहायचं. ठीक आहे. एस ग्रॅम मध्ये सांगितलं बळनो कसं लिहायचं. मोलार मास घेतलं आपण डायरेक्टली ग्रॅम मध्ये. ठीक आहे. आणि व्हॉल्यूम मध्ये सुद्धा सांगितलं. तिन्ही गोष्टी झाल्या. ठीक आहे. आता ह्याच्यावरती प्रॉब्लेम कसा विचारतात बघा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लिअरली ओके येस लक्ष घ्या. इथंच लिहितो मी. ओके सपोज तुम्हाला काय प्रोव्हाइड केलं 2 मोल्स ऑफ N2 किंवा काय एस हाफ मोल घेऊया. ओके हाफ मोल मीन्स 0.5 मोल. ठीक आहे ना. ओके रिॲक्ट्स विथ मोल काय N2 मोल N2 रिॲक्ट्स विथ
कशासोबत? ठीक आहे, ओके. अ पर्टिक्युलर अमाउंट ऑफ H2 reacts with H2 to form ठीक है NH3 then find the number of moles of H2 and NH3 produced. बघा प्रॉब्लेम ह्याच्यावरूनच फॉर्म केलेला आहे आपण, आणि असेच प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारले जातात. बघा 0.5 मोल ऑफ N2 रिॲक्ट्स विथ H2 सोबत रिॲक्ट होतो आणि काय फॉर्म होतो सांगितलं, NH3 फॉर्म होतो. देन फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ H2. आता हे नंबर ऑफ मोल्स H2 रिक्वायर्ड आहे, बरोबर आहे ना? ओके, येस, नंबर ऑफ मोल्स ऑफ H2 रिक्वायर्ड अँड NH3 प्रोड्यूस्ड. NH3 का होतो? प्रोड्यूस होतो. ओके, मग कॅल्क्युलेट कसं करणार आता? ठीक आहे, हेच इक्वेशन यूज करायचं. मोल्स मध्ये विचारलं ना, ओके, तर मोल्स, ओके, हे मोल्सचं रिलेशन यूज करायचं. येते लक्षात? ठीक आहे. ग्रॅम मध्ये विचारलं असेल तर ग्रॅमचं रिलेशन यूज करू शकताय. ठीक आहे, येस. व्हॉल्यूम मध्ये विचारलं असेल तर व्हॉल्यूमचं रिलेशन यूज करू शकताय. समजतंय का? ठीक आहे. आणि मोल प्लस, ओके, ग्रॅमचं पण रिलेशन यूज करू शकताय. लक्षात येते? 1 मोल produces 2 into 17 gram. Required how much gram? 2 into 2 gram. बघा हे इंटर रिलेटेड आहेत. मोल, ओके, एस ग्रॅम मध्ये पण कन्वर्ट करू शकताय. मोल्स, ओके, एस ग्रॅम मध्ये कन्वर्ट करू शकताय. मोल्स लिटर मध्ये कन्वर्ट करू शकताय. ह्या प्रत्येकाचं रिलेशन जे आहे ते इंटर रिलेटेड आहेत. सपोज इथं 22.4 लिटर दिलेलं आहे N2, बरोबर ना? ओके, अँड हाऊ मच मोल ऑफ NH3 प्रोड्युस्ड म्हणलं तर तुम्हाला मोल्स मध्ये कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. म्हणजे लिटरचं कन्व्हर्जन मोल मध्ये करता येतं, ग्रॅमचं कन्व्हर्जन, ओके, मोल मध्ये करता येतं, ग्रॅमचं कन्व्हर्जन लिटर मध्ये करता येतं. बघा हे कशा गोष्टी आहेत इंटर रिलेटेड. ओके, मग हे एक एक्झाम्पल ना बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगून जातं. क्लिअर ना? ओके, केअरफुली स्टडी करा. ठीक आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. आणि इमॅजिनेशन खूप लागतं इथं. कुठला फॉर्म्युला रिक्वायर्ड नाहीये आपल्याला, बरोबर आहे? तुम्हाला इथं इस्टॅब्लिश करता आलं पाहिजे रिलेशन. ठीक आहे, म्हणून बऱ्याच मुलांना, ओके, ह्या स्टायकोमेट्रिक जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ओके, बेस्ड ऑन सायकोमेट्री, ओके, दीज प्रॉब्लेम्स आर, ओके, हार्ड. लक्षात येते? ओके, हार्ड वाटतात, सॉरी. ओके, बऱ्याच मुलांना ही प्रॉब्लेम्स काय वाटतात? हार्ड वाटतात. येतं लक्षात? ठीक आहे, इसका कारण काय? इमॅजिनेशन बेसिस वरती तुम्हाला, ओके, ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतात. फॉर्म्युला तुम्हाला स्वतः इस्टॅब्लिश करावा लागतो वळण. करेक्ट? ठीक आहे. सी हिअर 0.5 मोल ऑफ N2. आता मोलचं रिलेशन तुम्हाला नोन आहे. 1 मोल, ओके, N2, ओके, रिक्वायर्स हाऊ मच? 3 मोल ऑफ H2. बघा 1 मोल, ओके, रिक्वायर 3 मोल ऑफ H2 टू प्रोड्यूस हाऊ मच? 2 मोल. 2 मोल ऑफ NH3. लक्षात येते का? ठीक आहे, 1 मोलला 3 मोल लागतात आणि किती प्रोड्यूस होतात? 2 मोल्स प्रोड्यूस होतात. करेक्ट? आपल्याला दिले काय? 0.5 मोल, ओके, N2 दिलेलं आहे आणि काय सांगितलंय? रिक्वायर्ड मोल ऑफ H2 आणि NH3 प्रोड्यूस्ड असं विचारलंय. येते लक्षात हे? ठीक आहे, मग कसं फाइंड आउट करणार? गिवन किती आहे? 0.5 मोल. हे काय आहे? गिवन आहे. हे आपण बॅलन्स्ड इक्वेशन वरनं लिहिलं. येतं लक्षात? ओके, मग हा किती फॉर्म होतो? सॉरी, हा किती रिक्वायर्ड आहे आणि हा किती फॉर्म होतो? दॅट यू आर गोइंग टू सॉल्व नाउ. क्लिअर आहे का? ठीक आहे, येस, हे नोट करा. ओके, करूया फाइंड आउट. युनिटरी मेथड तुम्ही यूज करू शकता इथं मोलच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, 1 मोल करेस्पॉन्ड्स टू, ओके, इज व्हॉट? 3 मोल. 1 मोल, ओके, इज 3 मोलच्या बरोबर आहे.
करेक्ट ना? ओके, देन 0.5 मोल करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? करू शकतो कॅल्क्युलेशन आता तुम्ही ते एक्स वगैरे कन्सिडर करू शकता, ठीक आहे ना? ओके, इज इक्वल टू काय सांगाल आता? 0.5 इंटू 3 डिवायडेड बाय व्हॉट? 1. ठीक आहे? येस, किती येतं आन्सर बघा? 1.5. इथं पण समजतं आपल्याला डायरेक्टली की बाबा हाफ मोल्स केले ना. ओके, तर इथं सुद्धा हाफ मोल्सच रिक्वायर्ड असतील. समजलं का? ओके, येस. हे कोणासोबत रिलेट केलं आपण? H2 सोबत रिॲक्ट केलं. आता बघा पुढं दुसरं रिलेशन इस्टॅब्लिश करून देतो आणि हे तुम्हाला आलं पाहिजे. आळस करायचं नाही वळणं, कंटिन्युअस विचार करत राहायचं त्याच्यावरती. मी तुम्हाला रिलेशन इस्टॅब्लिश करून देतोय. करेक्ट? सी या 1 मोल प्रोड्युसेस हाऊ मच? 2 मोल. बघा आता कोणासोबत घ्यायचं आपल्याला? NH3 सोबत घ्यायचं आहे. 1 मोल, ओके, मी तर लिहितो असं N2 करेस्पॉन्ड्स टू, करेक्ट ना? ओके, हा इथं कोण होता? 1 मोल. ओके, SN2 होता. करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? 3 मोल. 3 मोल. ओके, व्हॉट? H2 होता. तर 0.5 मोल ऑफ N2 करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? H2. आता इथं काय? 1 मोल ऑफ N2 आहे, करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? अगोदर कुठला घ्यायचं रिलेशन? एस जनरल रिॲक्शन मधलं, जे की बॅलन्स्ड इक्वेशन आहे. ओके, 1 मोल ऑफ N2 करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? ओके, S2 मोल्स ऑफ NH3. बरोबर आहे ना? ओके, एस असं लिहितो 2 मोल NH3. ओके, देन 0.5 मोल, ओके, N2 corresponds to how much? लक्षात आलं का रिलेशन? ठीक आहे? येस, करा कॅल्क्युलेशन. इथे तर हाफ झालं म्हटल्यानंतर तर सुद्धा हाफ झालाच पाहिजे. करेक्ट? सो 0.5 इंटू 2 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू, समजलं ना? ओके, सो किती येईल? 1 मोल. किती सिंपल आहे, लक्षात आलं का बघा तुमच्या? ओके, इथे काय केलं? N2 ला फक्त हाफ केलं आपण. मग H2 किती रिक्वायर्ड आहे आणि NH3 किती प्रोड्यूस होतो? दॅट वी हॅव स्टडीड नाव. क्लिअर आहे? आता परत तुम्हाला ग्राम मध्ये पण विचारू शकतात. ओके, नेक्स्ट इक्वेशन घेऊया आता. सेकंड घ्या. कॅल्क्युलेट the number of moles of oxygen required for complete combustion of 8 मोल किंवा असं लिहा, सिंपल घेतो सुरुवातीला, 0.5 मोल ऑफ मिथेन. ठीक आहे? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कंप्लीट कंबशन ऑफ 0.5 मोल ऑफ मिथेन. तर कंबशन रिॲक्शन तुम्हाला आली पाहिजे ह्या केसमध्ये. करेक्ट ना? ओके, आपण टाइप्स ऑफ रिॲक्शन मध्ये स्टडी केलं होतं. मिथेनची कंबशन रिॲक्शन स्टडी केलेलं आहे आपण. येते लक्षात? ठीक आहे. ओके, हायड्रोकार्बन कुठलाही तुम्ही बर्न जर केला ना, CO2 आणि H2Oच फॉर्म होतो. काय सांगितलं मी? कुठलाही हायड्रोकार्बन कंप्लीट जर बर्निंग केलं त्याची तर काय होतं? CO2 प्लस H2Oच फॉर्म होतो. नोट करून ठेवा तिथं. ओके, कंप्लीट कंबशन ऑफ, कंप्लीट बर्निंग ऑफ हायड्रोकार्बन प्रोड्युसेस, नोट केलं? येस, produces CO2 and H2O. CO2 and H2O. समजलं? हायड्रोकार्बन मीन्स कार्बन अँड हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स. कार्बन अँड हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स. ठीक आहे? मग मिथेनची रिॲक्शन लिहूया आपण.
तुम्हाला रिॲक्शन समजली असणार आता. ओके, मिथेन कोणासोबत रिॲक्ट करायचं? कंबशनसाठी रिक्वायर्ड काय आहे? ऑक्सिजन. समजते ना बळानो हे? ठीक आहे. सी हिअर, मिथेन CH4, this is called as a methane. When reacts with oxygen, दोन्ही गॅसेस स्टेटमध्ये आहेत. करेक्ट. विच फॉर्म्स? फिक्सच आहे प्रोडक्ट, CO2 प्लस H2O. आता तुम्हाला हे बॅलन्स करायचं आहे. बॅलन्सिंगसाठी तुम्हाला आयडियाज दिलं होतं मी. अगोदर काय बॅलन्स करायचं? कार्बन, देन हायड्रोजन अँड देन ऑक्सिजन. 1 2 3. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन 3 बॅलन्स करायचे. इथं किती कार्बन आहेत? 1. इथं 1 आहे, बॅलन्स आहे. हायड्रोजन किती आहेत? 4 आहेत. इथं किती आहेत? 2 आहेत. कितीने मल्टिप्लाय कराल? 2 ने मल्टिप्लाय करा. मग आता ऑक्सिजन शेवटी. इथं किती ऑक्सिजन? 2 + 2. हा जो कोएफिशियंट आहे लक्षात येते ना? ओके, दिस इंडिकेट्स 2 ऑक्सिजन. 2 H2O आहेत ना, म्हणजे किती ऑक्सिजन झाले? 2. 2 + 2 4 झाले. ओके, इथे किती आहेत? 2 आहेत. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. किती होतील? 4 होतील. ही झाली बॅलन्स्ड रिॲक्शन किंवा बॅलन्स्ड इक्वेशन. आता ह्या बॅलन्स्ड इक्वेशनवरनं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? येस, काय म्हटलंय? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट कंबशन ऑफ 0.5 मोल ऑफ मिथेन. किती सिंपल आहे बघा स्टेटमेंट. क्वेश्चन विचारलं की वाटतं खूप हार्ड क्वेश्चन असणार आहे हा, कारण वर्डिंगमध्ये विचारलेलं आहे. पण तुम्ही जर इक्वेशन पाहिलं ओके, तर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स इथंच समजतात. प्रोडक्टचा काही संबंध नाही आपल्याला. ओके, येस, रिॲक्टंट नोन असला पाहिजे. कारण काय विचारलंय काय तुम्हाला? नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड टू कम्प्लीट कंबशन ऑफ 0.5 मोल्स ऑफ, म्हणजे ऑक्सिजन रिक्वायर्ड फाइंड आउट करायचं तुम्हाला. ओके, केअरफुली बघा. इथं किती आहे? 1 मोल. ओके, कोएफिशियंट काय आहे? इथं 1 आहे. बरोबर आहे ना? ओके, काहीच लिहिलं नाही म्हणजे 1 असणार आहे तिथं. इट मीन्स दिस इज 1 मोल. 1 मोल ऑफ मिथेन रिक्वायर्ड 2 मोल ऑफ ऑक्सिजन. 1 मोल मिथेनसाठी किती लागतात? 2 मोल ऑक्सिजन लागतात. ठीक आहे ना? ओके, प्रोडक्ट्स किती फॉर्म होऊ द्या. किती फॉर्म झालेला आहे? 1 मोल आणि 2 मोल फॉर्म झालेला आहे. ओके, आपल्याला ह्या 2 गोष्टींचाच विचार करायचा होता. ठीक आहे. गिवन किती आहे? 0.5. सो 0.5 मोल रिक्वायर्ड हाऊ मच? समजलं हे? ठीक आहे. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येतं? मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला डायरेक्टली. आता 0.5 × 2 / 1 किती येतं? ठीक आहे, 1 मोल. हे कॅल्क्युलेशन फाइंड आउट केलं. इथं पण समजतं तुम्हाला. जर 1 मोलसाठी 2 लागत असतील तर काय हाफ केले ना मोल, तर त्याचे पण हाफ करा. इट मीन्स 1 मोल. सिंपल आहे ना? ओके, मग लॅबोरेटरीमध्ये बघा ना. ओके, येस, अशा रिॲक्शन जर करत असाल तुम्ही तर तुम्हाला हे आयडियाज नोन असल्या पाहिजेत ना, किंवा किती ऑक्सिजन प्रोव्हाइड करावं लागेल टू कम्प्लीट कंबशन ऑफ मिथेन. पेट्रोलला बर्न करतो आपण, बरोबर आहे ना? ओके, बाईकमध्ये आपण पेट्रोल यूज करतो, त्याचं कन्व्हर्जन CO2 + H2O मध्ये झालेलं असतं. करेक्ट ना? आफ्टर कम्प्लीट कंबशन. मग तिथं अमाऊंट ऑफ ऑक्सिजनचा सप्लाय जो आहे ना, तो रिक्वायर्ड अमाऊंटमध्ये झाला पाहिजे, मोर एक्सेसमध्ये झाला पाहिजे सप्लाय. हा लक्षात. ऑक्सिजन जर कमी पडला तर मात्र काय होणार आहे? CH4 जो आहे तो कम्प्लिटली बर्न होणार. समजलं ना? कम्प्लीट बर्निंग होत नाही त्याची. आणि कम्प्लीट जर बर्न होत नसेल, आता CH4च नाही, पेट्रोलचं जर उदाहरण घेतलं तर पेट्रोलची बर्न काय म्हणतो त्याला आपण? पेट्रोल जो आहे इट विल नॉट बर्न कम्प्लिटली. व्हाय इट विल नॉट बर्न कम्प्लिटली? बिकॉज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन वॉट एव्हर रिक्वायर्ड इज नॉट सफिशियंट इन दॅट केस. समजलं ना? if it is not sufficient then will not burn completely, and whatever amount of energy produced will not be sufficient to run the bike. लक्षात येते का बघा? to ride the bike. इंजन जे वर्क करणार आहे त्या बाईकमध्ये किंवा मोटार्समध्ये कुठल्याही, बरोबर आहे ना, त्या इंजनला वळणं ऑक्सिजनचा सप्लाय असलाच पाहिजे कंपल्सरी. बरोबर आहे ना? म्हणून इंजिन जे बसवले असतात ना ते ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. लक्षात ठेवा कधी. समजलं ना? ऑक्सिजनच्या बाहेर असतात. पॅक असतात का इंजिन्स? नाही. समजलं? मग सफिशियंट ऑक्सिजन किती रिक्वायर्ड आहे हे समजलं पाहिजे ना आपल्याला. मग लॅबोरेटरीमध्ये सुद्धा एखादी गोष्ट तुम्ही स्टडी करत असाल, एखादी रिॲक्शन कॅरी करत असाल, A आणि B घेतलं असेल तुम्ही, मग A साठी A अमाऊंट तुम्ही ऑलरेडी डिसाईड केलं. मी A साठी B किती रिक्वायर्ड आहे हे फाइंड आउट करता आलं पाहिजे.
एखादी प्रोडक्ट तुम्हाला फॉर्म करायचं आहे, ओके, इंडस्ट्रीमध्ये, करेक्ट ना, ओके, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही वर्क करताय, ओके, आणि एका पर्टिक्युलर अमाऊंटची टॅबलेट प्रिपेअर करायची तुम्हाला. सपोज 1 क्विंटल टॅबलेट प्रिपेअर करायची, 1 क्विंटल, बरोबर ना, ओके. 1 क्विंटल प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस म्हणजेच काय रिॲक्टंट्स डिसाईड करावे लागतील. म्हणजे डिसाईड करण्यासाठी तुम्हाला स्टॉइकियोमेट्री महत्वाची आहे. आर यू गेटिंग? ठीक आहे, पुढे बघूयात. आता इथं मोल्सच्या ठिकाणी मी काय करतो, ग्राम्स ठेवतो. ओके, बघा, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ, ओके, येस, मोल्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, मोल्स मध्येच कन्वर्ट करूया. मोल्स ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कंप्लीट कंबशन ऑफ. ठीक आहे, इथे घेतो मी 4 ग्रॅम ऑफ मिथेन. काय केलं मी, फक्त थोडंसं चेंज केलं. ओके, इथं मोल्स आहेत आणि इथं काय केलं मी, ग्रॅम ठेवलं होतं. करेक्ट, रिलेशन सेम घ्यायचं आहे. करेक्ट, सी रिलेशन काय घ्याल, CH4 when reacts with O2 which forms, ठीक आहे, CO2 प्लस H2O. सेमच आहे ना. ओके, इथे किती लागतात, 2. बॅलन्स केलं इक्वेशनला. ओके, परत बघा, 1 मोल रिक्वायर्ड 2 मोल. 1 मोल रिक्वायर्ड 2 मोल. करेक्ट. आता मला सांगा, मिथेन कशामध्ये दिलेलं आहे, मिथेन इज गिवन, बरोबर आहे ना, ओके, इन ग्रॅम. ग्रॅम मध्ये जर गिवन असेल, ओके, तर काय कराल तुम्ही, इथं ग्रॅम मध्ये घ्याल. केअरफुली बघा. ओके, 1 मोल ऑफ मिथेन मीन्स हाऊ मच ग्रॅम, हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे तुम्हाला. बघा, खूप स्लोली सांगतो मी. ओके, ग्रॅम मध्ये कन्वर्ट करा मिथेनला. आता 1 मोल मध्ये किती ग्रॅम असतो, कार्बन किती 12 प्लस हायड्रोजन किती 4 इज इक्वल टू हाऊ मच 16 ग्रॅम. एका मोल मध्ये किती असतो मिथेन, 16 ग्रॅम. म्हणजेच काय, त्याचा मोलार मास आपण ग्रॅम मध्ये घेतला. आलं लक्षात, 16 ग्रॅम पर मोल. क्लिअर? ठीक आहे. ऑक्सिजन आपल्याला कशामध्ये लागणार आहे, मोल्स मध्येच लागणार आहे, मोल्स मध्येच ठेवा 2. केलं का रिलेशन आपण, ग्रॅम आणि काय, येस, मोल्सचं रिलेशन घेतलं इथं. आता समजलं का? ठीक आहे. मग 16 ग्रॅम रिक्वायर्स 2 मोल्स, देन 4 ग्रॅम रिक्वायर्स 4 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. समजतं ना बाळांनो, किती सिंपल आहे. एकच तुम्हाला प्रॉब्लेम घेऊन बऱ्याच गोष्टी सांगतोय मी. केअरफुली लक्ष द्या. ठीक आहे, काय कराल, 4 into 2 डिवायडेड बाय कराल 16. काय मिळेल तुम्हाला, ऑक्सिजन मिळेल. ठीक आहे, म्हणजेच काय, 8 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू हाऊ मच, 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0.5 मोल. समजलं ना? ठीक आहे, येस. मग 16 ग्रॅम साठी 2 मोल्स लागतात. ओके, तर 4 ग्रॅम साठी किती लागतात, 0.5. दुसऱ्या वेने पण कॅल्क्युलेट करू शकताय. बघा, हा वे एकदम सिंपल आहे. तर सेकंड वे सांगतो तुम्हाला मी कसं कॅल्क्युलेट करायचं. गिवन काय आहे, 4 ग्रॅम मिथेन आहे. ह्या 4 ग्रॅम मिथेनला नंबर ऑफ मोल्स मध्ये कन्वर्ट करू शकतो ना आपण. ठीक आहे, येस, इट इज अल्टरनेटिव्ह वे. तुम्हाला इस्टॅब्लिश करून दिलं रिलेशन ऑलरेडी. ठीक आहे ना. ओके, मग मिथेन गिवन आहे CH4 किती आहे, 4 ग्रॅम गिवन आहे. आलं लक्षात. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉट, मोलार मास इज इक्वल टू मास किती आहे, 4 आहे, डिवायडेड बाय मोलार मास किती आहे, 16 आहे. इट मीन्स इट comes out to be, okay, what, 4 divided by 16 means 1 divided by what, 4 is equal to 0.5. किती येईल, 0.25. बरोबर आहे का? मोल्स मध्ये कन्वर्ट केलं आपण. मग मोल्स मध्ये पण तुम्ही यूज करू शकता. आता समजलं का? येस, नंबर ऑफ वेज आहेत कॅल्क्युलेट करण्यासाठी. ठीक आहे, कुठला तरी एक फॉलो करा.
ओके, कन्वर्ट केलं 0.5. 0.25 corresponds to okay is how much? Okay is 25 मोल. 4 ग्रॅमचं कन्वर्जन मोलमध्ये केलं. ठीक आहे. एस इज इक्वल टू हाऊ मच? सेमच आहे ना तो. करेक्ट. किती येतं बघा? 0.25 into 2 divided by 1. It means 0.5. समजलं का? ठीक आहे. मास दिला असेल तर डायरेक्ट मास सोबत मोलचं रिलेशन घेऊ शकता. अदरवाइज त्या मासला मोल्समध्ये कन्वर्ट करा आणि मोल्स फाइंड आउट करा. ग्रॅम पण विचारू शकतात ना. ठीक आहे. आता सेम प्रॉब्लेम बघा. Calculate the amount of oxygen required ठीक है to produce okay 11 gram of CO2. 11 gram of CO2 okay when methane is burnt. ओके, मिथेनला बर्न केलं. ओके, आणि किती अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे ओके टू प्रोड्यूस CO2 म्हटले. CO2 प्रोड्यूस करण्यासाठी. करेक्ट. सेम रिॲक्शन आहे. परत प्रॉब्लेम लक्षात आलं का बघा. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 11 ग्रॅम ऑफ CO2 वेन मिथेन इज बर्न्ड. मिथेनचं बर्निंग केलेलं आहे. करेक्ट ना. ओके, मग मिथेनची बर्निंग रिॲक्शन नोन आहे तुम्हाला कंबशन रिॲक्शन. करेक्ट. कंबशन रिॲक्शन मिथेनची काय? CH4 वेन रिॲक्ट्स विथ ट्वाइस O2 टू प्रोड्यूस ठीक आहे CO2 प्लस ट्वाइस H2. रिलेशन कोणाचं आहे आता? ऑक्सिजनचं रिलेशन आहे आणि CO2चं रिलेशन आहे. अमाऊंट ऑफ ऑक्सिजन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग ते तुम्हाला ग्रॅम मध्ये देऊ शकतात किंवा मोल्स मध्ये देऊ शकतात. आपण ग्रॅम मध्ये फाइंड आउट करूया. येतं लक्षात? ठीक आहे. आता ह्या दोन्हीचं रिलेशन बघा काय आहे. 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन प्रोड्यूसेस हाऊ मच? येस 1 मोल. एकच आहे ना कोएफिशियंट इथं, काहीच नाही म्हणजे 1 आहे. ओके, मोल वरनं फाइंड आउट करतोय आपण डायरेक्टली. 2 मोल्स ओके एस लक्षात येते ना. ओके, एस प्रोड्यूसेस हाऊ मच? 1 मोल. अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड टू प्रोड्यूस म्हणले ना. मग 2 मोल लागतो कशासाठी? 1 मोल साठी. ठीक आहे. आपल्याला कशामध्ये दिलेले? ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. त्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करूया. 2 मोल्स म्हणजे किती ग्रॅम? 2 इंटू ऑक्सिजनचा मास O2 आहे 16 प्लस 16 32 ग्रॅम. बघा 2 मोल्स मध्ये किती आहे? 2 इंटू 32 ग्रॅम आहे. ओके, आणि CO2 फाइंड आउट करा. कार्बन किती? 12 प्लस 32 इज इक्वल टू 44 ओके एस ग्रॅम. लक्षात येते? ठीक आहे. 2 इंटू 32 म्हणजे 64 ग्रॅम ओके एस प्रोड्यूसेस 44 ग्रॅम. देन 11 gram requires how much? 11 gram requires how much? कसं एस्टॅब्लिश केलं रिलेशन? लक्षात आलं ना वळण? ओके करा. ओके सी हियर 2 into 32 into 11 divided by 44. करू शकता आता कॅल्क्युलेशन?
करेक्ट. 11 4 जा 16 ग्राम. आलं लक्षात? ठीक आहे. येस 64 ग्राम requires to produce, okay, is 44 gram. Then how much oxygen is required to produce 11 gram? 16 gram oxygen is required to produce what? 11 gram. Clear झालं हे? ओके, नेक्स्ट बघा. Calculate the volume of CO2 produced. Calculate the volume of CO2 produced when 4 gram methane reacts with 4 gram methane reacts with, ठीक है, yes, 16 gram ऑक्सिजन, किंवा असं लिहा डायरेक्टली. हे 16 ग्रॅम वगैरे आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो लिमिटिंग आणि एक्सेस रिएजंट मध्ये. बघा, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ CO2 प्रोड्युस्ड व्हेन, ओके, 4 ग्रॅम ऑफ मिथेन रिएक्ट्स विथ ऑक्सिजन. ठीक है, ओके, ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. ट्राय करा बरं. ओके, पॉज करा आणि ट्राय करा. ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो म्हणजे काय आहे? बर्निंग रिॲक्शन आहे, बरोबर आहे ना? ओके, येस, मिथेन ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो तर काय फॉर्म होणार आहे? CO2 आणि H2O फॉर्म होणार आहे. सेम रिॲक्शन आहे. ओके, फक्त फिरून फिरून विचारलेलं आहे तेच. करेक्ट. येस, हियर CH4 when reacts with twice O2, correct, which forms CO2 plus H2O. किती? Twice H2O. करेक्ट ना? ठीक आहे. 4 ग्रॅम मिथेन गिवन आहे. मिथेन किती गिवन आहे? 4 ग्रॅम. आणि विचारलं काय आपल्याला? व्हॉल्यूम विचारलेलं आहे. कोणाचं? CO2चं. ॲट व्हॉट? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. ठीक आहे, सेम रिलेशन यूज करायचं. बघा कसं यूज करणार आहे तुम्ही रिलेशन आता. ठीक आहे, इथे किती असणार आहे? 1 मोल. ओके, कोणाचं रिलेशन घ्यायचं? मिथेनचं आणि CO2चं घ्यायचं. ठीक आहे ना? ऑक्सिजन सोबत तर रिॲक्ट होतोच तो. ओके, एस, किती ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो हे दिलेलं नाही आपल्याला. ओके, एस, तर एक्सेस ऑक्सिजन असणार आहे तिथं. CO2 फॉर्म झालेला आहे ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. 4 ग्रॅम मिथेन पासून व्हॉल्यूम किती फॉर्म होतं हे विचारलंय. कोणाचं? CO2चं. ठीक आहे, मग 4 ग्रॅम, सॉरी, 1 मोल ओकेस मिथेन करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? 1 मोल CO2. करेक्ट आहे का? ओके, आता रिलेशन कोणाचं घ्यायचं आपल्याला? ग्रॅमचं. ओके, आणि व्हॉल्यूमचं रिलेशन घ्यायचं आहे. ग्रॅम आणि व्हॉल्यूम. ग्रॅम मध्ये कोण आहे? मिथेन आहे, बरोबर ना? आणि व्हॉल्यूम कशामध्ये असणार आहे? लिटर मध्ये असणार आहे. मग तो कोण असणार आहे? CO2. ठीक आहे, मग रिलेशन घेऊया आपण ग्रॅम मध्ये. येस, 1 मोल CH4 म्हणजे किती ग्रॅम? 16 ग्रॅम. म्हणजेच त्याचा मोलार मास कशामध्ये घेतला आपण? ग्रॅम मध्ये. ग्रॅम पर मोल. अंडरस्टूड? ठीक आहे. CO2 व्हॉल्यूम ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर 1 मोल. ओके, येस, CO2 चं व्हॉल्यूम किती असणार आहे? 22.4 लिटर. आलं का लक्षात? 1 मोल, ओके, येस, इज इक्वल टू किती असतं? 22.4 लिटर. ठीक आहे, आपल्याला एक रिलेशन मिळालं. कुठलं रिलेशन? 16 ग्रॅम, ओके, करेस्पॉन्ड्स टू 22.4 लिटर. क्लिअर? ठीक आहे. गिवन किती आहे? 4 ग्रॅम. देन 4 ग्रॅम corresponds to 4 gram corresponds to how much liter? Understood? ठीक आहे ना? ओके, मग हे घ्या आता रिलेशन, करा कॅल्क्युलेशन. ओके, 4 into 22.4 divided by, ओके, किती येणार?
16. हे कशामध्ये आहे? ग्रॅममध्ये आहे. हे कशामध्ये? ग्रॅममध्ये आहे. ठीक आहे. आणि हे कशामध्ये असतं? लिटरमध्ये. समजतंय ना? ओके येस, हे लिटरमध्ये असतं. करा डिवाइड. 5.6 लिटर. क्लिअर आहे? येस. कुठले फॉर्म्युले यूज केलं का आपण? नाही, बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन यूज केलं. मग मोल कसं लिहायचं हे समजलं तुम्हाला. ठीक आहे. त्या मोलचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये कसं करायचं आणि ग्रॅमचं परत त्या मोलचं कन्व्हर्जन व्हॉल्यूममध्ये कसं करायचं हे स्टडी केलं आपण. युनिट कन्व्हर्जन पण आले पाहिजेत तुम्हाला. असं नाही की बाबा ग्रॅममध्येच विचारतील, मिलीग्रॅममध्ये पण देऊ शकतात, ते किलोग्रॅममध्ये पण देऊ शकतात. समजलं ना? लिटरमध्येच देतील असं नाही, क्युबिक सेंटीमीटरमध्ये पण देतील, ml मध्ये देतील. क्लिअर आहे हे? येस. एक होमवर्कसाठी घ्या प्रॉब्लेम बघा. Calculate the volume of CO2 produced when excess of इथेन. आता मिथेनच्या ठिकाणी काय ठेवलं मी? इथेन. Excess of ethane. Calculate the volume of CO2 produced when excess of ethane, okay, reacts with 64 gram of oxygen. ठीक आहे. मास कोणाचा दिलेला आहे? ऑक्सिजनचा. 64 ग्रॅम ऑक्सिजन. ओके एस. कशासोबत रिॲक्ट होणार आहे? एक्सेस ऑफ इथेन. किती असू शकतो इथेन? एक्सेस मध्ये दिले तुम्हाला, बरोबर आहे ना? ओके एस. मग इथेनचं कंबशन करायचं थोडक्यात तुम्हाला. आता ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो ना इथेन, आलं का लक्षात? ठीक आहे. म्हणजे ही कंबशन रिॲक्शन आहे. ओके. आणि CO2 किती प्रोड्यूस होतो? ओके दॅट यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला ओके त्याचा आन्सर सांगतो. ठीक आहे ना? पण तुम्ही कॅल्क्युलेट करा, ट्राय करा आणि हे प्रॅक्टिस करा. ओके बाळांनो, हे नंबर ऑफ टाइम्स प्रॅक्टिस करा. 1-2 वेळेस करून हे जमणार नाही. लक्षात येते ना? ओके. हा जो लेक्चर आहे ना, ओके त्या लेक्चरला कमीत कमी 10 वेळेस प्रॅक्टिस करा तुम्ही. काय सांगितलं मी? एकदा नोट्स प्रिपेअर झाले तुमच्या, नोट्स प्रिपेअर झाले की ओके त्याला काय करायचं? 10 टाइम्स नोट करून घ्यायचं, 10 टाइम्स लिहायचं बाळांनो, समजून लिहायचं, तेच लिहायचं. आलं का लक्षात? ठीक आहे ना? ओके येस. काय होतं बऱ्याच वेळेला ओके 1-8 दिवस गेलं ओके की बाळांनो हे विसरून जातं तुम्ही, रिलेशनच एस्टॅब्लिश करता येत नाही. समजते ना? कारण हे बॅलन्स्ड इक्वेशनवरनं रिलेशन एस्टॅब्लिश करायचे आहेत. मग तुम्हाला कन्फ्युजन होतं की बऱ्याच वेळेला मास दिलेलं असतं, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं असतं. ठीक आहे ना? ओके व्हॉल्यूम दिलेलं असतं, मास फाइंड आउट करायचं असतो. अजून पुढे आपल्याला लिमिटिंग रिएजंटकडे जायचं आहे आता. ठीक आहे ना? ओके तिथं तिन्हीचे मास दिलेले असतात, तिन्हीचे व्हॉल्यूम्स दिलेले असतात, बरोबर आहे ना? एक्सेस आणि लिमिटिंग रिएजंट फाइंड आउट करायचा असतो आपल्याला. आता आपण दोन्ही मध्येच रिलेशन घेतलेलं आहे, 2 रिॲक्टंट मध्ये किंवा काय रिॲक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये रिलेशन घेतलेलं आहे. ओके आता 3 मध्ये रिलेशन घ्यायचं आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला. समजलं ना? ठीक आहे. ओके त्याच्यामुळे खूप केअरफुली करा, प्रॅक्टिस करा. ओके आणि खूप सिंपल गोष्टी आहेत ह्या आणि खूप सिम्प्लिफाय करून सांगितले बळानं तुम्हाला ह्या गोष्टी मी. ओके ठीक आहे. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.